नमस्कार, मी विशाखा यवतकर आज आपणासमोर घेऊन आली आहे बहुगुणी असा कढीपत्ता आणि आज आपण बघणार आहोत त्याची कुरकुरीत अशी भजी। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कढीपत्त्याचे बघितले तर असे बरेच उपयोग आहेत आणि तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त असा पण आहे। सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया। सारणामध्ये टाकायसाठी आपल्याला मिरची आणि अद्रक हे हवंय। त्यानंतर आपण सारणामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि ओवा घालणार आहोत, कारण प्रत्येकाची चव ही निराळी असते। त्यानुसार स्वादानुसार आपण मिश्रणामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊयात। चला तर मग आपलं सारण आपण भिजवायला सुरुवात करूयात। सारण आपल्याला अगदी पातळ असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने बुडवून आपल्याला ती तळायला टाकायची आहेत। तळण्याआधी आपण कढीपत्ता थोडा झटकून तेलामध्ये क्रंची असा तळायला टाकूयात। आपण बघू शकता की पाने अगदी कुरकुरीत होतात आणि ती खायला इतकी मजा येते की हा कढीपत्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयुक्त असा आहे। कढीपत्त्याचे फायदे आपण सर्वांना माहितीच आहे। चला तर मग असा बहुगुणी कढीपत्त्याची भजी आपण नक्कीच ट्राय करून बघूयात। त्या पद्धतीने आपली कुरकुरीत भजी आपल्यासमोर तयार आहेत। अगदी पटकन आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। असा बहुगुणी कढीपत्ता आपण आपल्या रेसिपीमध्ये सुद्धा हा पदार्थ ट्राय करून बघूयात आणि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाला आळा घालूयात। माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते। धन्यवाद। जय ज्योती, जय सावित्री।